माझ्याबरोबर घरी खेळणार आणि गोष्टी सांगणार मला खूप आवडतं. आता तुमच्या या नवीन जीवनाला मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मी माझ्या बाबांच्या बर्थडे आणि रिटायरमेंटसाठी एक गाणं म्हणणार आहे. बाबा माझ्या खूप खूप प्रेम करतात. बाबा मला रोज डोक्याला मॉलिश पण करून देतात. मी त्यांच्यासाठी एक गाणं म्हणणार आहे. जग आमचे किती सुंदर सुंदर, जग आमचे नंदनवन सुंदर, जग आमचे किती सुंदर सुंदर, जग आमचे नंदनवन सुंदर. आलो आम्ही इथं पंख पसरली, गावोगावी ही दुनिया न्यारी. आलो आम्ही इथं पंख पसरली, गावोगावी ही दुनिया न्यारी. थँक्यू. माझे सर्व शिक्षक वृंद, आजूबाजूच्या परिसरातील सर्व माननीय व्यक्ती, माझे आप्तेष्ट, तसेच संपूर्ण हवेली तालुक्यातून आत्ता जसं मॅडम म्हटलं की बावधानची लोक आली आहेत. खरोखरच खूप लांबून लोक आली आहेत. यापूर्वी पण केला की बऱ्याच लांबून या ठिकाणी लोक आलेले आहेत, माननीय आलेले आहेत आणि वेळ पण खूप झाला आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यातच बोलणार आहे. जे सगळं बोलले ते मी अजिबात रिपीट करणार नाही. जीप लोणीकंद प्रशालेतील विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक वृंद व मित्रमंडळीचे लाडके दादाश्री आणि माझ्या संसाररूपी रथाचे सारथी, आजचे सत्कार मूर्ती, त्यांच्या जीवनाविषयी बोलताना किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलताना मी म्हणेन, नको मुळी मान मरात कीर्तीचे हाव मुळीच नाही. नको मुळी मान मरात कीर्तीचे हाव मुळीच नाही. मला प्रसिद्धी मिळेल काय, माझे नाव होईल काय, असा विचार ज्यांनी कधी केला नाही. मान सन्मान गुच्छ हार तुरे या कशाचीही पर्वा न करता सतत माझा विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे असे हे व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे. पण मी तर म्हणे, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असेल सेवानिवृत्ती. आयुष्याच्या या प्रवासाचे नाव असेल सेवानिवृत्ती. पण ही तर आहे तुमच्या आयुष्याची खरी नवी आवृत्ती. 1990 साली हवेली तालुक्यातच त्यांची जॉईनिंग झाली आणि हवेली तालुक्यातल्या शाळेतच त्यांचा 90% प्रवास झाला. हवेली तालुक्यात अनेक मित्रमंडळी वाघोलीत त्यांचे होते आणि त्यांचा सुरुवातीचा क्रम होता की शाळेला जाण्यापूर्वी वाघोलीत सगळ्यांनी एकत्र भेटायचं आणि नंतर आपापल्या मार्गाला जायचं. त्यातले बरेच जण आज उपस्थित आहेत आणि पुढे यांचा हा क्रम थोडा बदलला, कारण मुलांची शिक्षण किंवा झालेले प्रमोशन यामुळे हे सगळे थोडेसे दुरावले आणि आजही ते दुरावले असले तरी एकमेकांच्या संपर्कात आहेत. तर असे हे सर्व मित्र आज आवर्जून उपस्थित आहेत. बावधानसारख्या दुरून आलेल्या शाळेतले शिक्षक, ज्या ठिकाणी सर फक्त 2च वर्ष होते, पण तिथले शिक्षक सुद्धा आज उपस्थित आहेत. म्हणजेच माणसे जोडणारा हा माणूस हे इथं निश्चित प्रचिती होते. माणसे जोडणारा माणूस याची निश्चित येथे प्रचिती होते. 5 सप्टेंबरला जेव्हा त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटतात, ते आज डॉक्टर, इंजिनियर झाले आहेत, सरपंच आहेत, अनेक क्षेत्रात कार्य करतात, ते जेव्हा भेटतात, शुभेच्छा देतात, माझी विद्यार्थी ग्रुप त्यांनी केला आहे, तिथे संपर्कात असतात, प्रत्यक्ष भेटून नतमस्तक होतात. यापेक्षा कुठलाही मोठा सत्कार शिक्षकासाठी नाही, यापेक्षा कुठलाही सत्कार शिक्षकासाठी नाही असं मी म्हणे. खरोखरीच आजचा हा दिवस सेवापूर्तीचा आहे. सेवापूर्तीचा असला तरी तो पुढील क्रांतीचा आहे. ज्यावेळी सर लोणीकंदमध्ये आले 2019 साली, तेव्हा आमच्या सर्व कुटुंबांची अशी इच्छा होती की बास झाली नोकरी, नको तो नगर रोडचा प्रवास, आता घ्या विश्रांती. पण असं काही घडले, 2 जीवलगांची अभूतपूर्व नाते जडले. असे काही घडले, 2 जीवलगांशी अभूतपूर्व नाते जडले. तिघांचे मग त्रिकूट जुळले. 4 चाकीतून प्रवास मग रोज सुरू झाला. शालेय कामासाठी एकजुटीने लढू लागले. हा म्हणता दिवस सरले. सेवानिवृत्तीच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा कळले. खरोखरीच लोणीकंद शाळेत आल्यानंतर म्हाळसकर सर आणि गव्हाणे सर या दोघांनी या शेवटच्या टप्प्यात खूप रंगत आणली. ही सेवा खूप गोड झाली.
सेवेचा दय या दोघांमुळे खूपच अविस्मरणीय ठरला. सेवानिवृत्ती नंतरही ही मैत्री अशीच बहरावी हीच एक अपेक्षा. शाळेतील सर्व शिक्षक, लोणीकण शाळेविषयी आपण ऐकताय, अनुभवले बऱ्याच जण, म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की काय आहे लोणीकण शाळा. तरीही माझ्या अपतेष्टांसाठी मी 2 शब्दात सांगेन की या लोणीकण शाळेत 32 शिक्षक सेवेत आहेत आणि बरीच वर्ष या शाळेला पात्र मुख्याध्यापक नाही, तरी सुद्धा शाळेचा नावलौकिक तसाच आहे. या शाळेबद्दल बोलायचे तर ISO मानांकन, ISA मानांकन, तसेच PMC मानांकन, PMC लाभार्थी शाळा आहे. या शाळेत शिष्यवृत्तीचे येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी ही वाचणं आणि ते सत्कार याविषयी मी स्वतः अनुभवले. 22 विद्यार्थी माळसकर सरांचे जिल्ह्यात आणि राज्यात लागले होते. भालेराव मॅडम आणि त्यांच्या पार्टनर होत्या कंद भालेराव मॅडम यांनी खूप, म्हणजे शिष्यवृत्तीला विद्यार्थी लागणं हे सोपं नाहीये, तर या शाळेचं कामच असं आहे आणि त्यांनी ही परंपरा यशाची राखलेली आहे. ही शाळा उपक्रमात अनेक बक्षिसे मिळवते. UPSC MPSC सारखे विद्यार्थी या शाळेत घडतात, असे या शाळेचे नावलौकिक आहे. शाळेचा पटही तसाच आहे. 1,500च्या पुढे शाळेचा पट आहे. अशा या शाळेत ज्येष्ठ शिक्षक म्हणून सर्वांनी यांना दिलेला मान, त्यांचा केलेला आदर, अफाट प्रेम आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास या सर्वांमुळे सेवेचा मिळालेला आनंद आणि या शाळेत सेवानिवृत्तीचे मिळालेले भाग्य हे आम्हा कुटुंबियांसाठी खूप खूप मोलाचे आहे आणि त्यासाठी आम्ही खरोखरच परमेश्वराचे ऋणी आहोत. तसेच आजचा हा कार्यक्रम अप्रतिम बनवण्यासाठी शाळेतले झटणारे शिक्षक, सर्व गुण संपन्न असे शिक्षक या शाळेमध्ये आहेत. सर्व शिक्षक वृंद, गायक, सूत्रसंचालक, रांगोळी काढणारे, नियोजक, आयोजक ह्या सगळ्यांना मी जेवढे धन्यवाद देईल तेवढे कमीच आहेत. खरोखरीच असा सेवानिवृत्ती समारंभ म्हणजे एक सुखद सोहळा आहे. सेवानिवृत्ती नव्हे, ही जीवनाची नवी आवृत्ती आहे. आता शाळेबद्दल बोलून झाल्यानंतर थोडंसं मी माझ्या कुटुंबियांबद्दल बोलेन की आमचं कुटुंब हे अतिशय संस्कारक्षम कुटुंब आहे. दोन्ही घरात म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी 50% सगळे शिक्षकच आहे. बहिणी, मुली, आई वडील, माझे आई वडील पण शिक्षक होते, सरांचे आई वडील पण शिक्षक होते. अशा शिक्षक कुटुंबाचा वारसा लाभलेलं हे आमचं कुटुंब आहे. आणि या कुटुंबात आम्ही दोघी सुना शिक्षकच होतो आणि ही खूप म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय संस्कारी अशा या कुटुंबात अनेक चढ उतार सुद्धा आले. प्रत्येकाच्याच आयुष्यात ते येतात, तसे आमच्याही आयुष्यात ते नकळत आले. सरांचा मोठा भाऊ जो की जिवलग मित्र याप्रमाणे त्यांचं नातं होतं, तो अचानक जग सोडून गेला आणि आम्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वजण खचलो. काय सावरणं फार मुश्किल होतं, तेवढ्यात सावरण्याचा प्रयत्न केला, पण थोड्याच दिवसात पुन्हा काळाने आमच्या सासूबाईंवर घातला आणि बरेच म्हणजे आम्हाला सावरणं फार कठीण झालं. परंतु पुढे मुलं आणि त्यांची शिक्षण कार्य सगळं काही उभं होतं. असंच स्वतःला सावरत होतो, मुलांकडे बघत होतो. पुढे मुलं आशेचं किरण म्हणून आमच्यासमोर उभी राहिली. तिन्ही मुलं उच्च शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. मुलगी, सरांनी परिचयात सांगितलं की मुलगी चिंचवड पालिकेमध्ये शिक्षिका आहे, एक मुलगी इंजिनियर आहे, मुलगा MBA होऊन तोही MS कंपनीमध्ये आज जॉबला लागलेला आहे. सर्व कुटुंब आज स्थिर आहे, ते सगळ्यांच्या शुभेच्छेमुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. सरांबद्दल बोलायचं तर सगळ्यांनी सांगितलं की ते निसर्गप्रेमी आहेत. खरोखर निसर्गाप्रमाणेच त्यांचे विचार सुद्धा उदात्त आहेत, परोपकाराचे आहेत. आज त्यांनी शाळेची झाडं लावली, ती पुढील कितीतरी पिढ्यांना सावली देणार आहेत आणि कितीतरी विद्यार्थी त्या झाडाखाली खेळणार आहेत. जसे ते शाळेत आहेत तसेच ते घरात सुद्धा आहेत. घरी त्यांनी खूप मोठा बगीचा फुलवलेला आहे आणि त्यांचा संसारही तसाच फुललेला आहे. कुठल्याही गोष्टीची कमी परमेश्वर कृपेने आणि वाडवडिलांच्या आशीर्वादाने आमच्या संसारात नाही. अतिशय सुख समृद्धीने आमचा संसार गुण्यागोविंदाने छान चाललेला आहे. आणि या सगळ्यांमागे मी तर नक्कीच म्हणेन की या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद आहेत. विद्यार्थी
आज या ठिकाणी बोलायचं खूप आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे मी थोडं थांबते. आणि कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MD साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.